आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। आजचं काम सुरू करण्यापूर्वी मागील आठवड्यातल्या पाने मोजा आणि चित्रात रंग भरा या क्रियाकृती करतानाचे मुलांचे अनुभव, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या गटात नक्की सांगा आणि पूर्ण केलेल्या क्रियाकृतींचे फोटो काढून प्रथमच्या प्रतिनिधीकडे पाठवा। चला आता ऐकूया एक मजेशीर गाणं। माकडाने काढलंय दुकान। एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान। आले गिऱ्हाईके छान छान, आले गिऱ्हाईके छान 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 छान। एका माकडाने काढलंय दुकान। मनीने आणले पैसे नवे, म्हणाली शेठजी उंदीर हवे। मनीने आणले पैसे नवे, म्हणाली शेठजी उंदीर हवे। छान 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 एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान। ऐकलेले गाणे गटामध्ये गा आणि घरी जाऊन मुलांनाही गायला सांगा। तोपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आता वेळ झाली आहे पुढील क्रियाकृतीची, जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा। मुलं आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पाहून, ऐकून आणि अनुभवातून शिकतात। जेव्हा मुले एखादी गोष्ट स्वतः करून पाहतात किंवा चित्रांच्या माध्यमातून पाहतात, तेव्हा त्यांना ती गोष्ट लवकर समजते। या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की पालक चित्रांचा वापर करून आपल्या मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत कशी मदत करू शकतात। हे काय आहे? सायकल। सायकल। आणि ही काय आहे? काय? ऑटो रिक्षा। आणि हा बस। आणि ही काय आहे? ट्रेन ना? रेलगाडी। मोटरसायकल कुठे आहे? आणि होडी आणि रिक्षा। या क्रियाकृतींमुळे मुलांना काय फायदा होऊ शकतो? या क्रियाकृती आणखीन कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतात? यावर सगळ्या मातांनी एकमेकांशी चर्चा करा। तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा। चला तर मग आता वेळ झाली आहे खेळाची, म्हणजे मिळून काही करूया या कृतीची। आपण खेळणार आहोत एक मजेशीर खेळ, ज्यासाठी लागेल एक पिशवी आणि काही छोट्या मोठ्या वस्तू। सगळ्या वस्तू त्या पिशवीत ठेवायच्या आहेत आणि मग डोळ्यांनी न पाहता फक्त स्पर्श करून त्या वस्तू ओळखायच्या आहेत। ज्याने सगळ्यात जास्त वस्तू ओळखल्या तो ठरेल विजेता। या क्रियाकृतींमुळे मुलांना काय फायदा होऊ शकतो? या क्रियाकृती आणखीन कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतात? यावर सगळ्या मातांनी एकमेकांशी चर्चा करा। तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा। आशा आहे की तुम्हाला हा खेळ आवडला असेल। आता पुढील कृतीकडे जाऊया, ती आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू। पालकांनी आणि मुलांनी मिळून कागद किंवा मातीचे 5 वेगवेगळ्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत। मुलांना हे गोळे छोट्यापासून मोठ्या आणि मोठ्यापासून छोट्या क्रमाने मांडायला सांगा। त्याचबरोबर तुम्हाला येथे चित्र ओळख ही कृती देखील दिली आहे। त्यात दिलेली चित्र मुलांना ओळखता येतात का हे त्यांना विचारून समजून घ्या। या कृती गटात चर्चा करून समजून घ्या आणि घरी मुलांकडून करून घ्या। तुम्ही या क्रियाकृती घरी मुलांसोबत कराल त्यावेळी तुम्हाला आलेले अनुभव, अडचणी तुम्ही प्रत्येक आठवड्याला गटात आणि आमच्यासोबत नक्की शेअर करा। चला तर मग आता वेळ झाली आहे बालसखी चॅटबॉटला एक प्रश्न विचारण्याची। तर आजचा प्रश्न आहे, मुलांसोबत गप्पा मारणे का गरजेचे आहे? बालसखी चॅटबॉटने या प्रश्नाचं काय उत्तर दिलं हे सांगणारा एक छोटा व्हिडिओ तयार करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की पाठवा। आजच्या क्रियाकृती इथे संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।